प्रसाद लाड. सभापती महोदय, परत शॉक लागला सभापती महोदय. याला हात लावला की शॉक लागतो. पुढे अर्थिंग माझ्यातली तो एक चित्रपट होता माहिती आहे, त्याच्यामध्ये बाईकवरती बोलता बोलता शॉक लागून पडतो, कसं होईल. अर्थिंग. सभापती महोदय, थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं, कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल. मला काय झालं त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं. काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय आम्ही. साहेब, सभापती महोदय, असे मित्र असतील तर मग बघा, विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा बांधला. सभापती महोदय, सभापती महोदय, जरा खेळता वातावरण तयार केलं. सभापती महोदय, तुम्ही सभागृहाचे लाड आहात आणि चांगला प्रसाद दिलाय, त्यामुळं सत्यजित तांबे साहेबांनी जो ठाणे भिवंडी बायपास बद्दल समृद्धी महामार्गाचा जो विषय काढला तो अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर मुलुंडपासून समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी 2-2.5 तास लागतात आणि तिथून मग पुढे नागपूरला यायचं असेल तर 5.5 तासात आपण येतो. आम्ही वेळोवेळी मागच्या वेळी देखील मला वाटतं की या बाबतीत अनेक सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आपण अनेक उन्नत मार्ग, भुयारी मार्ग, कोस्टल रोड आपण तयार करतो आहोत. तर या बाबतीत एक सूचना मागच्या 1-2 अधिवेशनापूर्वी मी सभागृहात केली होती की आपण जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिकडनं टनलच्या माध्यमातून मुलुंडपर्यंत आणि मुलुंडपासून ऐरोलीपर्यंत हा जी कनेक्टिव्हिटी जर केली तर ती अतिशय उत्तम प्रकारे मुंबईकरांना, नवी मुंबईकरांना त्याचा उपयोग होईल आणि त्याच माध्यमातून मग पुढे जाऊन तो कोस्टलला देखील जॉईन करता येईल. त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी आपण सरकार म्हणून निर्देश देणार का? आणि महामार्गावरून उतरणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्याकडे वळतात, त्यामुळे वाहतूक नियोजन, ट्रॅफिक पोलीस तैनाती, स्मार्ट संकेत व्यवस्था व डायव्हर्जन योजना लागू करण्याबाबत शासनाची भूमिका काय? मंत्री महोदय. सभापती महोदय, प्रसाददादांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे मला माहिती आहे, ह्या सभागृहातील नाही, ह्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा टाईम पिरियडमध्ये कंप्लीट केला, त्याच पद्धतीने हेही टार्गेट ओरिएंटेड काम मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या विचारामध्ये या राज्यामध्ये चालू आहे. हाही रस्ता, मग हा प्रश्न आपला वडपे ठाण्या रोडचा आहे आणि ज्या पद्धतीने की भुयारी मार्ग आपला MMRDA मार्फत होणारा उन्नत मार्गसुद्धा झाल्यानंतर आणि तोही टार्गेट वेळेमध्ये होईल, डिसेंबर 28 पर्यंत ह्या उन्नत मार्ग होणं अपेक्षित आहे. तो असणारे मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेटपासून चेडानगर ते आनंदनगर ठाणेपर्यंत आहे आणि 3 पदरी हा उन्नत मार्ग, तो MMRDAच्या अंतर्गत येतो, तो MSRDCच्या नाही. परंतु ज्या पद्धतीने समृद्धीहून मग आपण आमनेपासून नागपूरपर्यंत कसा प्रवासाचा आनंद घेत येतो, तशाच पद्धतीने ह्या पुढे सुद्धा हे रस्ते कंप्लीट झाल्यानंतर असाच प्रवासात सगळ्यांना ट्रॅफिकच्या अडचण येणार नाही आणि चांगला प्रवास सगळ्यांना करायला मिळेल. मला वाटतं आणि ज्या काही अडचणी असतील त्यासाठी तेच प्रश्न आणि तेच उत्तर. मला वाटतं आता 17 मिनिटापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. शेवटचा प्रश्न हेमंत पाटील विचारतील आता. सभापती महोदय, तांबे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. परवाच मी येत असताना या वाहतूक कोंडीमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे एका रुग्णाचा जीव गेलेला आहे. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आत्तापर्यंत या वाहतूक कोंडीमुळे किती लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत. आपण सांगितलं की 32 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि समृद्धी महामार्ग जवळपास 700 किलोमीटरचा आहे. 4 वर्षात 700 किलोमीटर पूर्ण रस्ता झाला आणि 32 किलोमीटर होत नाही आहे. याच्या पाठीमागं एका राजकीय पक्षाशी संबंधित माजी खासदाराची कंपनी या रस्त्याचं काम करत आहे. नाव तुम्ही घ्या.
माझा एक प्रश्न या संबंधित की दारू तीच आहे, फक्त बाटली बदललेली आहे, डिपार्टमेंट बदललेलं आहे, तर या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार का आपण? सभापती महोदय, हा रस्ता आपल्या MSRDC कडे दिल्यानंतर हा मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे आणि त्या कालावधीमध्ये